सूत्र 247. शुद्ध स्फुरणरूपस्य दृश्यभावमपश्यतः वच विधिः क्व च वैराग्यं क्व त्यागः क्व शमोऽपि वा. दृश्य अस्तित्वाला न पाहता केवळ शुद्ध स्फुरणयुक्त आत्म्याचाच नित्य अनुभव घेणाऱ्या ज्ञानीसाठी कोणता विधी आहे, कोणतं वैराग्य, कशाचा त्याग आणि कशाची कुठली शांती? नाथ सांगतात, स्थूल भौतिक जग म्हणजे जे साध्या चर्मचक्षूंनी दिसतं आणि सूक्ष्म जग म्हणजे जे दिसण्यासाठी अंतःचक्षूंचीच गरज असते. चर्मचक्षूंनी दिसणारं जग विविध व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, नाना विकार, मोह, आसक्ती, अहंकार यांनी भरलेलं आणि भारलेलं असतं. ते शरीर आणि इंद्रियाधिष्ठित असतं. ते द्वंद्वात्मक परिस्थितींनी विभागलेलं असतं. अज्ञानी माणूस सुखाच्या आणि अधिक सुखाच्या लालसेनं ह्या जगात धडपडत राहतो. त्यासाठी नानाविध मार्गांचा अवलंब करतो. ज्ञानी माणूस मात्र ह्या जगात असूनही हे जग त्याचं नसतं आणि तोही ह्या जगातील नसतो. दृश्य जगापेक्षा अदृश्य सूक्ष्म जगाची त्याची जाणीव अधिक महत्त्वाची असते. तो सतत केवळ सूक्ष्म जगाशीच जोडलेला असतो. बाह्य स्थूल जगातील वासना, विकार, आसक्ती, अहंकार ह्यांचं त्याच्या जगात अस्तित्व नसतं आणि त्यांना स्थानही नसतं. तो आपल्या केवळ आत्मरूपाशी एकरूप झालेला असतो. त्याला परमचैतन्य शक्ती एकच, सर्वत्र आणि सर्वांमध्ये विद्यमान असल्याची जाणीव झाल्यानं त्याला सर्वत्र आणि सर्वांमध्ये तिच्याच अस्तित्वाची अनुभूती येते. त्यामुळे त्याचा आपपरभाव, ईर्षा, अहंकार सहजच विरून जातो. त्याला सर्वांभूती एकच परम आत्मतत्व अनुभवाला येत असतं. म्हणूनच त्याचं जग इंद्रियातीत आणि द्वैतभाव नसलेलं असतं. त्या अनुभवासाठी त्याला पांडित्याची गरज भासत नाही ना त्यासाठी काही विशिष्ट प्रकारचा विधी, अनुष्ठान, कर्मकांडाचा आधार घेणं आवश्यक असतं. किंबहुना ह्या सगळ्या बेशी ओलांडून मागे टाकून आल्यानंतरच त्याचा परम आत्मतत्वाच्या प्रदेशात प्रवेश होतो. तिथे आसक्तीचं अस्तित्व नाही. त्यामुळे वैराग्याची सक्ती नाही, सक्तीचं वैराग्य नाही. कशाचा स्वीकार नाही, कोणत्याही विकारांचा अंगीकार नाही. त्यामुळे त्यागाचा प्रश्नच उद्भवत नाही. बुद्धी मुळातच स्थिर आणि चित्तवृत्ती शांत झाल्यानं, खरं तर असल्यानं, त्यासाठी मुद्दाम वेगळे कृत्रिम प्रयत्नही करावे लागत नाहीत. सर्वांप्रती एकच भाव असतो, सद्भाव. तिथे द्वंद्व नसतं. शांतीसाठी काही विधीची गरज नसते. आसक्ती आणि अहंकारातून मुक्ती हीच खरी मुक्ती, हीच खरी मोक्षाची स्थिती ह्याची तो निरंतर अनुभूती घेत असतो. ही शांती आणि परम आनंदाची स्थिती हीच आत्मज्ञानी माणसाची ओळख असते, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत. ह्या शांतीसाठी संन्यासाची गरज नाही, हे ध्यानात घ्यावं.